जयेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंबाडीच्या फुलांपासून किंवा बोंडांपासून गोड आंबट अशी छान कलरफुल चटणी। इथे आपण आंबाडीचे बोंड घेतलेले आहेत। बोंड मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। बोंड किंवा फुलं सुद्धा म्हणू शकतात। आणि हे जे बोंड आहेत यातले आपल्याला जे बिया असतात आतमध्ये ते काढून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे ही जी बी आहे ही आपल्याला साईडला करायची आहे आणि अशा पाकळ्या पाकळ्या आपल्याला चटणीसाठी घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने आपण पूर्ण पाकळ्या बाजूला करून घेऊ। या ज्या पाकळ्या असतात ह्या चवीला आंबट असतात। जी भाजी देखील आंबट असते। भाजीच्या सुद्धा आपण दशम्या वगैरे भाजी करून डाळ घालून भाजी पण करता येते। चिंच गुळाची जशी चटणी लागते गोड आंबट, तशीच आपल्याला ही चटणी गोड आंबट लागते। आपण जी कवीटची चटणी तुम्हाला मागे दाखवलेली आहे मी एका व्हिडिओमध्ये मी चिंच गुळाची चटणी दाखवलेली आहे। आता आपण ही जी चटणी बनवणार आहोत ही आंबाडीच्या बोंडांपासून आपण बनवणार आहोत। चटण्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्व पाकळ्या आता बाजूला करून घेतलेल्या आहे। आता मिक्सरचं भांडं घेणार आहे। चटणीसाठी आपल्याला हे जे चटणी पॉट आहे छोटं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये 2 मिरच्या घेतलेल्या आहे। आपण मिरची किंवा लाल तिखट सुद्धा घेऊ शकतो। अर्धा चमचा जिरं घेतले। 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर मिक्सरला लावून मी आधी मिरची, जिरं आणि लसूण बारीक करून घेणार आहे। आपण यामध्ये या ज्या पाकळ्या बाजूला केलेल्या आहे ह्या पाकळ्या टाकून घेणार आहोत। थोडा गूळ घेतलेला आहे। आपल्याला जर गोड आवडत असेल तर जास्त गूळ घाला, कमी आवडत असेल तर कमी घालून घ्या। अर्धा चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे। पाणी न घालता आपल्याला मिक्सरला लावून बारीक करायचं आहे। छानपैकी मिश्रण आता बारीक झालेलं आहे। 2 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तडका पॅनमध्ये आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते आता आपण तडका पॅनमध्ये घालून घेऊ। आणि आता आपल्याला हे मिश्रण असं ढवळत राहायचं आहे। चटणीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा। अशी चटणी तुम्ही 1 ते 2 महिने एक हवाबंद बरणीमध्ये स्टोअर पण करू शकता। तर जाम म्हणून सुद्धा उपयोग करू शकतात। मिरची न घालता फक्त गूळ आणि थोडं मीठ घालून त्याचा असं गोड छान जाम बनवून ठेवा। तुम्ही ब्रेडसोबत पोळीसोबत खाऊ शकता। हे जे बोंड असतात यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 व ओमेगा 6 असतात। भरपूर प्रोटीन विटामिन्स आपल्याला ह्या चटणीपासून मिळतात। वर्षातून एकदा हे बोंड आपण नक्की खायला पाहिजे। चटणीने आता पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये आपली चटणी तयार होते। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। चव फार अप्रतिम असते। एकदा ट्राय करा। हिवाळ्यामध्ये फुलं भरपूर प्रमाणात मिळतात बाजारामध्ये। छान आता एकजीव झालेली आहे चटणी आपली। चटणीने पॅन पण सोडलेला आहे।
5 मिनिटांमध्ये आपली आंबाडीच्या बोंडांची चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून घ्या। चला आता गॅस बंद करूया। पॅन आपलं गरम आहे म्हणून थोडं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर आपली चटणी खालून जळायला करपायला सुरुवात होईल। आता मी एका बाउलमध्ये याला ट्रान्सफर करून घेते। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल। धन्यवाद।